नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडणारी सणावारांसाठी खास बनणारी पुरणपोळी, मऊ पातळ आणि तोंडात विरघळणारी। चला तर मग बघूयात रेसिपी। इथे कुकर घेऊन त्यामध्ये 1 ग्लास हरभरा डाळ घालून घेतली आहे। त्यात 2 ग्लास पाणी घालायचे किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पाणी घातले तरी चालेल। मग कुकरचे टोपण लावून घ्यायचे आणि गॅस चालू करून ते कुकर गॅसवरती ठेवायचे आहे आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मग ही डाळ शिजली की यातले पाणी बाजूला काढून घ्यायचे। पाणी चाळणीमध्ये टाकून पण काढू शकता किंवा असे प्लेट झाकून त्यावरती हे पाणी काढून घेऊ शकता। यात पाणी अजिबात राहिले नाही पाहिजे, पूर्ण पाणी काढून घ्यायचे। यामध्ये पाणी जर राहिले तर आपले पुरण हे पातळ होऊ शकते, मग पुरणपोळी ही बरोबर होणार नाही। त्यामुळे यातले पूर्ण पाणी असे काढून घ्यायचे आहे। मग आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। यासाठी पुरण पात्र घेतले आहे। तुमच्याकडे जर हे पुरण पात्र नसेल तर तुम्ही चाळणीमध्ये पण गाळू शकता। ही डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ गाळून घेतल्यावर पुरण आपलं मऊ आणि छान घट्ट असं होतं। जर पुरण करताना डाळ नीट नाही वाटली तर पोळी लाटताना फुटते आणि आपली पोळी मऊ होत नाही। इथे आपण पूर्ण डाळ ही वाटून घेतलेली आहे। आता ही कुकरमध्ये घालायची आहे। कुकरमध्ये घालून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे। गूळ खिसून किंवा मोठा मोठा वाटून जरी घातला तरी चालेल। यामध्ये इलायची आणि बडीशोप घालायची आहे। तुम्हाला जर साखर आवडत असेल तर साखर पण घालू शकता। बडीशोप आणि विलायची घातल्यामुळे या पुरणाला खूप छान चव येते। हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे। इथे आपण गॅस चालू करून हे कुकर यावरती ठेवूयात आणि लो फ्लेम वरती हे आपण एकत्र मिक्स करून शिजवून घेऊयात। गूळ ह्या डाळीमध्ये पूर्ण मिक्स झाला पाहिजे आणि ते पूर्ण विरघळला पाहिजे। पुरण हे व्यवस्थित शिजेपर्यंत गॅस आपल्याला लो फ्लेम वरतीच ठेवायचा आहे। हे शिजून घ्यायला आपल्याला 10 ते 15 मिनिटे लागतील, पण हे लो फ्लेम वरती शिजवायचे आहे, कारण लो फ्लेम वरतीच पुरण हे आपले घट्ट छान शिजते। इथे आपला गूळ वितळून झालेला आहे आणि आपलं पुरण पण शिजलेलं आहे। बघू शकता आपलं पुरण किती छान घट्ट असं शिजलेलं आहे आणि मऊ पण झालेलं आहे। चला तर मग आपण पीठ मळून घेऊयात। इथे आपण गव्हाचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये मीठ घालून घेतले आहे। त्यानंतर थोडंसं तेल घालूयात। तेल घातल्यामुळे पीठ हे आपलं छान मऊ असं राहतं, त्यामुळे पुरणपोळी पण मऊ राहते। इथे हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून हे आपण घट्ट मळून घेऊयात। अगोदर हे पीठ आपल्याला घट्टच मळायचे आहे, नंतर थोडं थोडं पाणी घालून याला आपण मऊ मळून घ्यायचे आहे। इथे आपले पीठ मळून झालेले आहे। त्यावरती थोडे तेल लावून 10 मिनिटे भिजत ठेवूयात। यामुळे आपली पुरणपोळी ही मऊ होते। त्यानंतर गॅस चालू करून त्यावरती तवा ठेवूयात। नंतर मळलेलं पीठ थोडंसं त्याचा गोळा घेऊन त्याला हातावरती थोडं मळून घेऊयात। त्यानंतर थोडंसं कोरड्या पिठामध्ये घालून त्याला हातावरती त्याचा उंडा करून घेऊयात।
त्यानंतर पुरणाचा गोळा करून त्याला आपण त्या उंड्यामध्ये घालून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे आपला उंडा तयार करायचा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंडा चांगला असेल तरच पोळी ही चांगली होते। चला तर मग आपण ही लाटून घेऊयात। पोळी लाटताना ही आपल्याला अशी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे, चपातीसारखी लाटायची नाही। आता याला पलटून घेऊयात आणि यावरचं पीठ झाडून घेऊन याला असं अलगद लाटून घेऊयात। ही बघा, आपली पुरणपोळी लाटून तयार आहे। तव्यावरती तेल टाकून घेऊयात आणि ही पुरणपोळी त्यावरती टाकूयात। मीडियम फ्लेमवरती ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। आता याला पलटी करून घेऊयात। या पुरणपोळीला भाजताना दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूयात, ही मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद।